माझे प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जे सर्वश्रेष्ठ अल्लाह आहे त्यांनी जे बनी इस्राईल आहे म्हणजे याकूब अलैहिस्सलामचे जे पुत्र आहे तर त्यांच्यावर किती उपकार केले होते. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की अजून एक उपकार अल्लाहने त्यांच्यावर केलं होतं की जे सीना जे वाळवंट होतं जिथे ते 40 वर्षासाठी भटकत होते, हे त्यांच्यासाठी एका प्रकारची शिक्षा किंवा परीक्षा होती अल्लाहकडून. कारण त्यांनी अल्लाहचा इन्कार केलं आणि तौरातचा इन्कार केलं आणि त्याच्यामधले जे आज्ञा आहे त्यांचा इन्कार केल्यामुळे. तर अल्लाहने त्यांना म्हटलं की आता तुम्हाला या सीना वाळवंटामध्ये जे तुम्ही भटकत आहात त्याच्यापासून सुटका देण्यात येते आणि समोर एक शहर आहे येरुशलेम. तर तुम्ही काय करा, त्या शहरात दाखल व्हा आणि तिथे जे काही पवित्र आहे, उत्कृष्ट जेवण आहे ते खा आणि प्या आणि अल्लाहचा उपकार माना, असं त्यांना म्हटलं होतं. आणि त्यानंतर त्यांना असं म्हटलं होतं की जेव्हा तुम्ही त्या शहराच्या दरवाज्यातून दाखल होणार तर तुम्हाला दाखल होताना एक म्हणजे घमंड दाखवत नाही, उलट तुम्हाला म्हणजे असं नमन करत असताना कशी अवस्था असते त्या अवस्थेत त्या शहरात दाखल व्हायचं आहे. आणि त्या शहरात दाखल होत असताना तुम्हाला म्हणायचं आहे हित्ततून, म्हणजे हे अल्लाह आमच्याकडून जे पाप झाले त्याला काय कर, माफ कर. आणि अल्लाहने म्हटलं जर त्यांनी असं केलं असतं तर मी त्यांचे जेवढे पाप होते ते माफ केले असते. कारण अल्लाहने म्हटलं की जे चांगले लोक असतात किंवा चांगले काम करणारे लोक असतात तर मी त्यांच्यावर उपकार जे आहे त्यांच्यामध्ये वाढ करत राहतो. आता काय झालं की म्हणजे याच्यापासून आपल्याला एक गोष्ट कळते की जेव्हा आपल्याला कोणताही म्हणजे अल्लाह आपल्यावर उपकार करतो तर आपण काय करावं, अल्लाहचा आभार मानावं. तर अल्लाह काय करणार, त्या उपकारात वाढ करणार. आणि जर आपण अल्लाहने उपकार केल्यावर अल्लाहचा आभार मानला नाही आणि घमंड दाखवलं तर अल्लाह काय करणार, आपल्यापासून ते जे उपकार होता किंवा जे काय आपल्याला दिलेलं होतं ते घेऊन टाकणार परत. आता या लोकांनी काय केलं की हित्तातून म्हणण्याऐवजी काय केलं, त्यांनी घमंड दाखवत आणि त्या शब्दाला बदलत हिंता असं केलं, ज्याचा अर्थ होता गहू किंवा गंदू. दाखल झाले आणि त्यांनी थट्टा आणि मस्करी केली अल्लाहसोबत. त्याच्यामुळे मग काय झालं, अल्लाहच्याकडून त्यांच्यावर अजाब आला आकाशातून. कारण ते अल्लाहचा इन्कार करत होते आणि म्हणजे उपकार मानत नव्हते अल्लाहचे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की जेव्हा या लोकांनी त्यांचं जे म्हणजे त्यांना पाण्याची गरज भासली तर त्यांनी मूसा अलैहिस्सलामला म्हटलं की अल्लाहकडे दुआ आणि प्रार्थना करा की आमच्यासाठी पिण्याचं पाणी द्यावं. तर मग अल्लाहने अजून एक उपकार केला त्यांच्यावर की मूसा अलैहिस्सलामला म्हटलं की तुमची जी काठी आहे ती दगडावर मारा. आणि जेव्हा त्यांनी त्या दगडावर काठी मारली तर एक मोजेजा किंवा चमत्कार झाला अल्लाहकडून आणि त्या दगडातून 12 स्त्रोत किंवा झरे फुटले. कारण याकूब अलैहिस्सलामला 12 पुत्र होते तर प्रत्येक पुत्राच्या हून चालणारी जी पिढी होती त्यांच्यासाठी एक म्हणजे झरा किंवा स्त्रोत अल्लाहने त्यांना दिला होता. म्हणजे वेगवेगळे स्त्रोत प्रत्येकासाठी, जेणेकरून त्यांच्यामध्ये कोणताही वाद निर्माण होणार नाही. पण या लोकांनी काय केलं की त्यांना पाणी भेटलं, अल्लाहने म्हटलं त्यांना खा आणि प्या, पण जमिनीत उत्पात आणि फसाद करू नका.
आणि माझे उपकार माना आणि माझा इन्कार करू नका. आता आपल्याला जे श्लोक क्रमांक 58, 59 आणि 60 आहे, त्याच्यानंतर आता आपल्याला श्लोक क्रमांक 61 पाहायचं आहे. सूर्य बकरा जे आहे, अध्याय क्रमांक 2, पवित्र ग्रंथ कुराण मजीदमधलं, त्याच्यामधलं. तर श्लोक क्रमांक 61 मध्ये असं दिलेलं आहे की या लोकांनी म्हटलं होतं की त्यांना जे उत्कृष्ट जेवण दिलं जात होतं वाळवंटात, सीना वाळवंटात, जे म्हणजे मन्न आणि सलवा, तर त्यांनी असं म्हटलं की आम्ही एकाच जेवणावर आता म्हणजे एकच जेवण खाऊन खाऊन आम्ही काय झालो, कंटाळलो, आणि आता आम्हाला काय पाहिजे, भाजीपाला पाहिजे खायला, आणि गहू, कांदा, मसूर, असं त्यांनी म्हटलं, आणि काकडी. तर त्यांनी मूसा अलैहिस्सलामला म्हटलं की तुम्ही काय करा, अल्लाहकडे दुआ आणि प्रार्थना करा याच्यासाठी. तर मूसा अलैहिस्सलामनी प्रार्थना केली आणि अल्लाहने काय केलं, मग त्यांना म्हणजे मूसा अलैहिस्सलामने त्यांना विचारलं की तुम्हाला एवढं उत्कृष्ट जेवण अल्लाहने दिलेलं आहे, मन्न आणि सलवा, आणि तुम्ही त्याला एका तुच्छ जेवणाने बदलू इच्छितात, म्हणजे काकडी, मसूर आहे, गहू आहे, आणि त्याच्यानंतर भाजीपाला आहे, कांदा आहे. तर मग ठीक आहे, अल्लाहने काय केलं त्यांचं हे पण जे मग त्यांनी म्हटलं की तुम्ही काय करा, एखाद्या शहरात जा, तुम्हाला हे सर्व गोष्टी खायला मिळेल. तर अल्लाहने त्यांची ही इच्छा सुद्धा पूर्ण करून एक अजून उपकार केला त्यांच्यावर, आणि त्यांना खाण्यासाठी जे काही भाजीपाला, काकडी, गहू, मसूर, कांदा दिला. आणि मग अल्लाहने म्हटलं की आता तुम्ही खूप म्हणजे आरामशीर राहत होते, उत्कृष्ट जेवण भेटत होतं, ढगांनी तुमच्यावर सावली केली होती. आता तुमच्यावर जे आहे अपमान आणि दुर्दशा टाकण्यात येते. म्हणजे अल्लाहने काय केलं, त्यांना आता अपमान आणि दुर्दशा टाकली त्यांच्यावर. जर त्यांनी उपकार मानलं असतं तर अल्लाहने त्यांना जे काय दिलं त्याच्यात अजून वाढ केली असते. पण त्यांनी काय केलं की घमंड दाखवलं, इन्कार केलं आणि उपकार मानला नाही. तर त्यांच्यावर आता अपमान आणि दुर्दशा टाकण्यात आली, आणि आता ते अल्लाहचा प्रकोप किंवा अजाब घेऊन परतले. आणि हे कशासाठी होता प्रकोप अल्लाहचा किंवा अजाब? कारण या लोकांनी काय केलं, अल्लाहचे जे आयत होते, तर अल्लाहच्या आयतींचा इन्कार केलं, आणि त्यांना मानत नव्हते ते अल्लाहच्या आयतींना. म्हणजे तौरातवर विश्वास ठेवत नव्हते, आणि तौरातमधल्या जे काय आज्ञा आहे त्यांना त्याचं उल्लंघन करत होते. आणि अजून एक खूप मोठा पाप ते करत होते की जे पैगंबर होते, तर कित्येक पैगंबरांना त्यांनी काय केलं, विनाकारण नाहक त्यांची हत्या केली. आणि त्याच्यामुळे अल्लाहने त्यांच्यावर आता अपमान आणि दुर्दशा टाकली. आणि मग शेवटी सांगितलं की हे लोक काय करत होते, दुसऱ्यांवर जुलूम करत होते, अल्लाहचा इन्कार करत होते, आणि आज्ञेचं म्हणजे जे काय आज्ञा आहे त्यांचं पालन करत नव्हते, आणि त्याच्यामुळे आणि अतिरेक करत होते ते. त्याच्यामुळे अल्लाहने काय केलं, त्यांच्यावर आता जे अपमान आहे आणि दुर्दशा आहे ती टाकली. तर अशा प्रकारे हा संदेश इथे या श्लोकात दिलेला आहे. तर मी आशा करतो तुम्हाला हे संदेश समजलं असेल. तर मग आता पुढचे जे म्हणजे श्लोक आहे किंवा त्याचा संदेश आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आज आपण इथे थांबू.